3,233,000 कोटीचे MOU हे फक्त इंडस्ट्री डिपार्टमेंटचे झालेले आहेत आणि 72,000 कोटीचे MOU हे महाप्रीतचे झालेले आहेत। राज्याच्या शिष्टमंडळाचा प्रवास आणि प्रवास विमा या सगळ्यासाठी 57,02,18 रुपये खर्च आला। उद्या माहितीच्या अधिकारामध्ये जरी कोण MIDC मध्ये गेलं तर हीच माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे 40 कोटी रुपयाचा खर्च झाला हे कुठनं आलं मला वाटतं हे नैराश्य आहे। आणि मला सांगताना आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावोसला गेलो होतो, तो दौरा यशस्वी झाला हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय। कारण स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी देखील जाहीर केलंय की 3,233,000 कोटीचे MOU हे फक्त इंडस्ट्री डिपार्टमेंटचे झालेले आहेत आणि 72,000 कोटीचे MOU हे महाप्रीतचे झालेले आहेत। असे दोन्ही मिळून 3,72,233 कोटीचे MOU सामंजस्य करार हे आम्ही डावोसमध्ये करू शकलो। आणि हे MOU करत असताना यावर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की जे सगळे कागद मी आपल्याला दिलेले आहेत, प्रत्येक MOU जो आम्ही केला तो MOU करताना त्या कंपनीचा MD किंवा CEO हे त्या ठिकाणी उपस्थित होते। नुसते MOU करून थांबले नाहीत तर पुढे जाऊन अजून 1-1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये करू अशा पद्धतीचं आश्वासन या सगळ्या लोकांनी दिलं। 16 तारखेला आमच्या पॅव्हिलियनचं उद्घाटन झालं। पॅव्हिलियनचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1,02,000 कोटीचे MOU झाले, ते देखील मी आपल्याला तिथे नमूद केलेले आहेत। आणि हे सगळे MOU होत असताना अजून मला सांगायचं की शासनानं एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अगोदरच पुढचं पाऊल टाकलेलं होतं। जे MOU झालेले आहेत त्याच्यापैकी अनेक इंडस्ट्रियलिस्टना आम्ही डावोसला जायच्या अगोदरच जागा दिलेली आहे। त्याच्यामध्ये बल्क पेपरची जी एक फॅक्टरी येते त्यांना देखील आम्ही जागा दिलेली आहे। सज्जन जिंदालांबरोबर जो MOU झाला त्याच्यामध्ये रायगडला आम्ही त्यांना जागा दिलेली आहे। लॉईड्सला जो गडचिरोलीला MOU झाला त्यांना आम्ही तिथं जागा दिलेली आहे। त्याच्यानंतर अदानी, गौतमभाई अदानींची जो MOU झाला त्यांनी देखील प्रायव्हेट जागेमध्ये ते प्रकल्प 50,000 कोटीचा सुरू करतायत। तर मला असं वाटतं की नुसतं आश्वासन देण्यासाठी आणि MOU करण्यासाठी आणि काही लोकांना जे वाटतंय की थंड हवेच्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी हे प्रयत्न केले होते तर ते साफ चुकीचे आहे। काही लोकांना या 2 वर्ष थंडीच्या ठिकाणी जाता आलं नाही यासाठी काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे। पण मी हे देखील आपल्याला सांगितलं होतं की मी आल्यानंतर जो खर्च झालेला आहे शिष्टमंडळावर किंवा शासनाचा MIDCचा तो देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या सगळ्यांच्या मार्फत ठेवणार असं सांगितलेलं होतं। मी खरं तर 21 तारीख सांगितली होती, पण 20 तारखेलाच हा खर्च मी आपल्या मार्फत, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत, इंडस्ट्री मार्फत जनतेसमोर ठेवतोय। एकूण खर्च शेवटी येईल किती झाला तो, पण जे डावोसला आम्ही पॅव्हिलियन उभारलेलं होतं त्याचे फोटो मी आपल्या सगळ्या या बंचमध्ये टाकलेत। त्या पॅव्हिलियनचं भाडं हे 4,72,00,000 रुपये होतं। ते नुसतं आपल्याला रॉ पॅव्हिलियन मिळतं, त्याच्यामध्ये इंटेरियर करायचं असतं, त्याच्यामध्ये अजून सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करायच्या असतात आणि ते त्यांच्या रेटप्रमाणे करायचे असतात। मला वाटलं किंवा अन्य कोणाला वाटलं म्हणून एवढ्या रेटमध्ये करा, एवढं ते सोपं काम नाही। त्याला 4,72,00,000 रुपये खर्च आला। राज्याच्या शिष्टमंडळाचा प्रवास आणि प्रवास विमा या सगळ्यासाठी 57,02,18 रुपये खर्च आला। राज्याच्या शिष्टमंडळाची जी निवासाची व्यवस्था केलेली होती त्याचा 2,37,85,185 रुपये खर्च आला। वाहन व्यवस्था आणि भोजन व्यवस्था असे 1,74,00,000 रुपये खर्च आला। महाराष्ट्राची संस्कृती ही आदरातिथ्य करण्याची आहे आणि म्हणून तिथे गेल्यानंतर तिथले जे अँबॅसेडर होते, तिथले जे मंत्री होते, तिथले जे इंडस्ट्रिस्ट होते त्यांना 16 जानेवारीला आम्ही एक जेवण ठेवलेलं होतं तिथल्या रेटप्रमाणे, इथल्या रेटप्रमाणे नाही, तिथल्या रेटप्रमाणे।
त्याला 1,23,15,375 रुपये खर्च आला. पॅव्हिलियनमध्ये कर्मचारी लागतात, त्या कर्मचाऱ्यांसाठी 29,42,400 रुपये खर्च आला. जे सुरक्षा रक्षक होते त्या सुरक्षा रक्षकांसाठी 29,76,000 रुपये खर्च आला. फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर जे होते त्यांच्यासाठी 18,43,200 रुपये खर्च आला तिथल्या लोकांसाठी. शिष्टमंडळासाठी दैनिक भत्ता जो होता त्यासाठी 3,80,338 रुपये खर्च आला. ही जरा जी अमाऊंट आहे ही आपण अंडरलाईन करून घ्या. म्हणजे आम्ही जाताना आम्हाला जे शिष्टमंडळाला खर्चाला पैसे दिलेले होते सगळे मिळून, सगळ्या शिष्टमंडळाला मिळून ते 3,80,338 रुपये होते. पब्लिसिटीसाठी एक एजन्सी नेमावी लागते, त्याच्यासाठी 1,48,68,000 रुपये खर्च आला. तिथे गेल्यानंतर पोडियम पॅव्हिलियनमधल्या म्हणजे तिथे प्रसिद्धी करायला सुद्धा पहिले काचेवर बॅनर लावायला सुद्धा पैसे घेतात, त्याच्यासाठी 6,78,400 रुपये खर्च आला. आपल्या पॅव्हिलियनमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड होती आणि म्हणून तिथे अजून आपल्याला फर्निचर लागलं. त्या फर्निचरसाठी 12,96,625 रुपये खर्च आला. आता आपण तिथे गेल्यानंतर काहीतरी भेटवस्तू दिल्या पाहिजे म्हणून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारमार्फत येणाऱ्या प्रत्येक माणसाला गणपतीची, गजाननाची मूर्ती, विघ्नहर्त्याची आम्ही देत होतो. त्या संपूर्ण भेटवस्तूसाठी 2,06,08,20 रुपये खर्च आला. आणि प्रवेशपत्र जे आम्हाला आयडेंटिटी कार्ड मिळतं त्याची देखील फी असते, त्यासाठी 58,692 रुपये खर्च आला. आता काल सांगितलं 40 कोटी रुपये खर्च आला, तर 40 कोटी रुपये वस्तूचे 2 लाख रुपये. हा ठीक आहे. बघा आमचे अधिकारी इतके हुशार आहेत, त्यांनी सांगितलं 6,820 रुपये आपण जादा सांगितले, भेटवस्तूसाठी 2 लाखाचाच खर्च आला. त्यामुळे ती देखील आकडेवारी अधिकाऱ्यांकडे आहे. तर टोटल जो खर्च आला आहे तो 17,90,56,269 रुपये हा खर्च आलेला आहे. आता 40 कोटी रुपये कुठनं काढले मला माहीत नाही, कसे काढले, कोणी सांगितले हे मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये MMRDAचे एक शिष्टमंडळ अधिक होतं असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 15 लोक होती असं सांगण्यात आलं. MMRDAच्या देखील शिष्टमंडळामध्ये फक्त 5 लोक होती. त्यांच्याबरोबर महाप्रीतची लोक होती ज्यांच्याबरोबर 72,000 कोटीचा आपला MOU झाला. त्या लोकांचा खर्च 4,50,00,000 आहे. त्याच्यामुळे महाप्रीत, MMRDA आणि MIDC उद्योग यांचा सगळा मिळून 23 कोटी रुपये खर्च आलेला आहे. त्याची आकडेवारी देखील माझ्याकडे आहे आणि उद्या माहितीच्या अधिकारामध्ये जरी कोण MIDC मध्ये गेलं तर हीच माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे 40 कोटी रुपयाचा खर्च झाला हे कुठनं आलं मला वाटतं हे नैराश्य आहे. हे नैराश्यापोटी सगळे आकडे आहेत आणि हे आकडे येण्याचं दुसरं कारण सांगतो की आता महाराष्ट्रातली जनता काँग्रेसनं राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं, त्या काँग्रेसबरोबर तुम्ही राहणार आहात का हा प्रश्न विचारतील. मग त्याच्यातनं पळवाट कशी काढायची. तर 40 कोटी रुपये खर्च आला, 70 लोकांचं शिष्टमंडळ होतं. 70 लोकांचं शिष्टमंडळ अजिबात नव्हतं. जे शिष्टमंडळ होतं त्याची देखील यादी माझ्याकडे आहे, जर आपल्याला पाहिजे असेल तर मी लिखित स्वरूपामध्ये देखील देईन. त्याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे, उदय सामंत, भूषण गगराणी, डॉक्टर हर्षदीप कांबळे, डॉक्टर विपिन शर्मा, ब्रिजेश सिंग, राजेश कवळे, विकास सूर्यवंशी, आनंद माडिया, प्रभाकर काळे, नितीन लालसरे, अजय पाटणे, जयराज सूर्यवंशी ही 13 लोक होते. आणि या संपूर्ण यंत्रणेसाठी एक एजन्सी जी नेमलेली आहे, जी MOU करणं, MOUचे प्रिंटआउट काढणं, त्या 3 लोकांची त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. त्याच्यामुळे शिष्टमंडळ हे 13 लोकांचं होतं आणि MIDCनं रिएम्बर्सिंग आपण जे म्हणतो, आपण त्या कंपनीच्या लोकांचा खर्च केला आहे, पण त्याच्यानंतर ती कंपनी खर्च देईल या बेसिसवर 3 लोकांना आपण नेलेलं होतं. त्या 3 लोकांची देखील यादी माझ्याकडे आहे. अधिकृत MIDCचं शिष्टमंडळ हे फक्त 13 लोकांचं होतं. MMRDAचं 5 लोकांचं होतं आणि महाप्रीतचं होतं. याच्या पलीकडे अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं. आणि ज्यांना स्वतःहून येण्याची दानत आहे पैसे खर्च करून,
ते स्वतः आले, ते कोण आले, त्यांच्यापर्यंत पत्रकार परिषदवाल्यांनी पोचावं आणि जाहीर करावं. त्याच्यामुळे शासनाचे 40 कोटी रुपये खर्च झाले हे दादांत खोटं आहे. शासनाचे 40 कोटी रुपये खर्च झाले नाहीत. मागच्या वेळी जे 36 कोटी रुपये खर्च झाले होते ते काही पॅव्हिलियनमुळे झाले होते, काही अन्य गोष्टींमुळे झाले होते. यावेळी कटाक्षानं शासनाचे पैसे, उद्योग विभागाचे पैसे वाचले पाहिजेत. या इन्स्ट्रक्शन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या होत्या, देवेंद्रजींच्या होत्या, अजितदादांच्या होत्या. म्हणून तो खर्च हा 17 कोटी 90 लाखावर येऊन थांबला. त्याच्यामुळं ज्या काही पत्रकार परिषद घेतल्या गेल्या आणि पत्रकार परिषदेमधून सांगितलं गेलं की 40 कोटी रुपये खर्च झालेला आहे, ते खोटं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी आज तुमच्या प्रत्येकाकडे एक पुरावा दिलेला आहे. जे एमओयू झालेले आहेत त्याच्यामध्ये किती रोजगार निर्मिती होणार आहे, त्याला कोण उपस्थित होते, कशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, कोण कोण मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले, कोण उपपंतप्रधान माजी भेटले, जे आज गव्हर्नर आहेत, या सगळ्यांची यादी मी तुमच्याकडे दिलेली आहे. आणि म्हणून मी जे सांगितलं होतं 15 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन की मी आल्यानंतर MIDCनं केलेल्या रुपयाचा खर्च मी आपल्याला देईन, तो मी खर्च तुम्हाला दिलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल काहीतरी खासदार साहेब दौऱ्यावर गेले, खासदार साहेबांसाठी खर्च केला. खासदारांना देखील एक विशिष्ट अधिकार लोकसभेनं दिलेले आहेत. ते जर स्वतःच्या पैशानं खर्च करून जर गेले असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही गरज नाही. अन्य लोक स्वतःच्या पैशानं खर्च करून जर गेले असतील तर ऑब्जेक्शन घ्यायची काही गरज नाही. पण शासनाने जे पैसे खर्च केलेले आहेत उद्योग विभागानं, ते मी तुम्हाला जे आता सांगितले ते 17 कोटी 90 लाख आणि वर काहीतरी आहे. याच्या पलीकडे MIDCनं आणि उद्योग विभागानं खर्च केलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेताना सांगितलं की महाविकास आघाडी सरकार असताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेव्हा दौरे केले रावसर, त्यावेळेला काँग्रेस सेंटरमध्ये 3 वेळा त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली. मात्र सध्या विद्यमान सरकारने कुठे संधी मिळाली नाही काँग्रेस सेंटरमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. मी तुम्हाला हेच सांगतो की किती खोटं बोलायचं. मला असं वाटतं की आपण देखील हे कदाचित आता ऐकून थकला असाल. स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन भाषण दिलं, मागच्या वेळी पण दिले, यावेळी पण दिलं. स्वतः अनेक लोकांशी त्यांचं इंटरॅक्शन झालं. बघा ना, त्याच्यामध्ये ओमानचे जे मंत्री आहेत ते आलेले त्याच्यामध्ये त्या फोटोग्राफ्समध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतर साऊथ कोरियाचे जे माजी उपपंतप्रधान आता होते आणि जे आता तिथे गव्हर्नर आहेत ते देखील येऊन तिथे भेटले. त्याच्यानंतर UAEचे मंत्री येऊन भेटलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक लोक, आता किती लोक सांगू. मला असं वाटतं की कुठंतरी उद्योग जगताला बदनाम करण्यासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांना कायमस्वरूपी टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी होत असतात. परंतु काही लोकांनी हे नैराश्य आता थांबवलं पाहिजे. काही लोकांचं नैराश्य हे लपवता येत नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावरनं देखील दिसतं. आणि म्हणून मला सांगायचं की उद्योजकांना जर महाराष्ट्र आवडत असेल सरकार बदलल्यानंतर, कारण महाराष्ट्र हा 3 नंबरला गेला होता. तो एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा ज्यावेळी सत्तेमध्ये आले त्यावेळी तो पुन्हा एकदा FDI 1 नंबरला आला. त्याच्यामुळे हे सरकार जर उद्योजकांना आवडत असेल, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठबळ जर आम्हाला मिळत असेल, तर काही लोकांना जो पोटसूळ आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या पत्रकार परिषद होत आहेत. माझं आजही त्यांना विनंती आहे की अशा बाबतीमध्ये राजकारण करू नये. उद्योग शिष्टमंडळ असताना पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री, ऊर्जा मंत्री का गेले हा प्रश्न कधी आम्ही विचारला नाही. त्याच्यामुळं जे चांगलं झालंय त्याचं ॲप्रिशिएशन करावं. त्याच्यातनं काही उद्योजक नाही आले किंवा अन्य काही पुढे गोष्टी झाल्या तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावा ना. परंतु इतिहासातले सगळ्यात जास्त 3,72,233 कोटीचे जर MOU झाले असतील तर त्याची इम्प्लिमेंट कशी होणार आहे याच्यासाठी आपण मार्गदर्शन करा, याच्यासाठी आपण सूचना करा. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांची प्रसिद्धी बघता, एकनाथ शिंदे साहेबांना मिळणारा प्रतिसाद बघता जो काही पोटसूळ उठतो आणि त्याच्यानंतर या पत्रकार परिषद होत आहेत त्या कृपया त्यांनी बंद कराव्यात आणि चांगल्या कामामध्ये त्यांनी एकत्र यावं. ठाकरे अशी म्हणाले की ज्या गुंतवणूक झालेल्या आहेत त्यातल्या ज्या 13 कंपन्या आहेत त्या इंडियन होत्या, मग त्या तिकडे जाऊन सही करार करण्यास काय अर्थ होता, तो तुम्ही भारतात बसून ही केला असता असं त्यांचा आरोप. राष्ट्रवादीने सुद्धा हाच आरोप केला असा दावा त्यांनी केला. मला असं वाटतं की याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला मी जास्त किंमत देतो. पृथ्वीराज चव्हाण साहेब असं म्हणाले की शिष्टमंडळ किती लोकांचं गेलं याच्यापेक्षा आउटपुट काय मिळालं हे महत्वाचं आहे. तो प्रश्न त्यांना तुम्ही विचारा
आणि त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. हे काय सरसकट यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची काही गरज नाही. मुद्दा असा आहे की अदानी हे फक्त महाराष्ट्रामध्ये काम करतात अशातला भाग नाही, इंटरनॅशनल लेवलला त्यांचा संपर्क आहे. आणि 100% डाव्यानिशी मी सांगतो की जे MOU आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये FDI नक्की किती आहे हे देखील मी काही दिवसांनी जाहीर करीन आणि त्यावेळी यांची तोंड पुन्हा एकदा बंद होतील. पण FDI असलेलेच प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत. जे डोमेस्टिक होते ते उलट आम्ही साईन देखील केलेले नाहीत. हे माहितीसाठी त्यांच्या मी सांगून ठेवतो. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये FDI किती आहे हे पुराव्यानिशी आम्ही काही दिवसामध्ये तुमच्याकडे सादर करतो. आदित्य ठाकरे म्हणाले की व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जवळपास 26 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक गुजरातमध्ये झालेली आहे. मात्र महाराष्ट्रात तशी मोठी गुंतवणूक वाट आली बघा. मॅग्नेटिक मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. जूनमध्ये पत्रकार परिषद घेण्याची परत संधी त्यांना 3 महिने आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये. मी कोणा एवढे होतील मला माहीत नाही, पण पुन्हा एकदा ऐतिहासिक MOU आणि ऐतिहासिक इन्व्हेस्टमेंट एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होईल. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन आपण करतोय. त्यावेळी देखील पुन्हा एकदा त्यांचे सगळे दावे खोटे निघतील. गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, मग महाराष्ट्रात काय येत नाही असा तरी प्रश्न त्यांनी उपस्थित नाही तर मग आणि काय करायचं. स्वतः हे ज्यावेळी गेले होते त्यावेळी 80,000 कोटीचे MOU झाले होते. मला आपल्याला एक विनंती करायची की आपण देखील त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की ते ज्यावेळी सगळे डावोसला गेले होते त्यावेळी 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली होती. त्याच्यामध्ये 50,000 कोटीचा ऊर्जाचा एक झाला होता. तो पण महाराष्ट्रात होऊ शकला असता. 50,000 कोटीचा एनर्जीवरचा MOU झाला होता. तो MOU देखील सापडत नाही आणि MOU करणारा देखील सापडत नाही. मग उरले 30,000 कोटी. त्या 30,000 कोटीमध्ये सिनार्मस नावाचा एक होता. तो सिनार्मस नावाचा ह्याने कॅबिनेट सब कमिटी केली नाही म्हणून निघून चालला होता. त्याला आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेऊन थांबवला होता, तर रायगडमध्ये काम करतोय. त्याच्यामुळे ह्यांचा सक्सेस रेट जो आहे 3 वर्षापूर्वीचा हा 0% आहे. पण ठीक आहे, त्यांना अपयश आलं त्याचं भांडवल नाही आम्ही केलं. काही लोक असे असतात पायगुणी, त्याला आपण काय करणार. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब 2 वर्ष ज्यावेळी येत आहे त्यावेळी 1,37,000 कोटीचे जे मागच्या वर्षीचे MOU झाले त्याच्यातले MIDCचे 1 लाख कोटीचे होते आणि ते सगळेच्या सगळे इम्प्लिमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज देखील उद्योग मंत्री म्हणून दाव्यानिशी सांगतो की MIDCनं 3,233,000 कोटीचे जे MOU केलेले आहेत हे 100% आम्ही इम्प्लिमेंट करू. त्याला 3 वर्षाची मुदत असते. आम्ही 100% इम्प्लिमेंट करू. गेल्या वर्षी न्यू इरा, क्लीन टेक, फॉरेन डेटा, हॅन्स इन्फ्रा अशा अनेक मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक होणार होती, मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही. गेल्या वर्षीचं काय झालं याची देखील मी एक सेपरेट पत्रकार परिषद घेईन. पण ती पत्रकार परिषद घेत असताना यांच्या कालावधीमध्ये 80,000 कोटीचे जे MOU झाले त्याचं नक्की काय झालं हे देखील विचारणं गरजेचं आहे. त्याच्यातलं मी काय सांगितलं जबाबदारीनं सांगतो, 50,000 कोटीचा MOU पण सापडत नाही आणि MOU करणारा माणूस पण सापडत नाही आणि करून घेणारा तर घरीच गेले. त्याच्याबद्दल विषय सोडून द्या. त्याच्यामुळं बघा योगायोग कसा असतो. ते MOU करणारे निघून गेले घरी. यांना आम्ही घरी बसवलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि MOUचा कागद पण नाही. तेव्हा एवढं खोटं करण्याची काही आवश्यकता नाही डावोसला जाण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक कोण कोणाच्या खर्चाने केलं याच्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सरकारनं काय केलं, महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं हे बघण्याची गरज आहे. आणि मुख्यमंत्री पद आता गेलंय हे स्वीकारलं पाहिजे. हो, किती आपण नैराश्य बाळगून राहणार, किती डिप्रेशनमध्ये राहणार. कार्यकर्ते अशामुळेच नैराश्यवादी होतात आणि ते दुसरीकडे जातात, आमच्याकडे येतात. तेव्हा आहेत त्यांना टिकवण्यासाठी देखील उत्साहाच्या वातावरणात त्यांनी राहिलं पाहिजे. हा माझा त्यांना सल्ला आहे.